कराड हजारमाची येथे नागरिकांच्या घरात गटार मिश्रित पाणी पुरवठा होत असून पाण्यातून वेस्टेजचे तुकडे येत आहेत. राजारामनगरमध्ये आलेल्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना अक्षरशः उलट्यांचा त्रास झाला. दूषित पाणी पुरवठ्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना राबवावी व शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून सुमारे 4.5 कोटी रुपयाचा निधी खर्चून हजारमाचीसाठी फिल्टर पाणी योजना राबवली आहे. ही योजना केवळ नावालाच फिल्टर असून प्रत्यक्षात मात्र नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.